3 महिने मी आराम घेतला हो आणि आता मला काम करायला एवढं अवघड जाते. करावंच लागते का? आज मी धुणं धुवून पाहिलं बरं. नाही मग एक स्लिप पाहिजे. कुठं आहे साहेब काही म्हणतं. नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असाल. काल आम्ही होळीचं डेकोरेशन केलं होतं. तर काय झालेलं आहे, बाळाला नाही का थोडासा हाताला कलर लागला होता. तर त्याचा कलर नाही का थोडंसं इन्फेक्शन झालं त्याला. तो वांतेच करत होता काल खूप. तर असं चाललं आहे. ते नॉर्मली असते वांते वगैरे करणं म्हणा, पण कलर वगैरे करणं आम्ही एवढं जपलं त्याला आतापर्यंत. आणि ते कलर वगैरे काल नाही का डेकोरेशनमध्ये थोडंफार नाही का दुर्लक्ष झालं बाळाकडं. नमस्कार आई. नमस्कार. इकडं काय चाललंय तुमचं? शिवराली बाळासाठी बघा ही तालगी शिवत आहे. आणि आमच्या बाळाला बघा किती मोठी तालगी आहे. आमचा स्वराज खूप मस्त करत आहे. तर मी 3 महिने आवाज करत आहे. आई 3 महिने मी आराम घेतला हो आणि आता मला काम करायला एवढं अवघड जाते. करावंच लागते का? आज मी धुणं धुवून पाहिलं बरं. लट होत जाय मला आज. हा बघायचं काय चाललंय. काय चाललंय डोकं तुझं असं? हा पायावरती मस्त चाललंय. हा चला बाहेर जायचं आहे तर मला. बघा आम्ही काय घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते. आम्ही मेन म्हणजे आम्ही काल गव्हाचे मुरमुरे आले होते विकायला. तर ते शेरानं मिळतात. एक शेर घेतलेला आहे कारण नाही का मला तेलकट वगैरे जमत नाही. आणि इकडे चालू आहे चहा. आणि आता 4 वाजलेले आहेत. यांना पण जायचं आहे थोडं बाहेर. तर म्हटलं आता चहा वगैरे करून देतो. चला पण आपली शॉपिंग राहिली बरं. शॉपिंग करायची आपल्याला. करते. काय शॉपिंग करायचं नेमके? कुठं जायचं? आता याला उन्हाळ्याचे कपडे आणावं लागेल आपल्याला. एकदम पातळ कपडे असतात ते. जायचं हां पाहू आता. उन्हाळा वगैरे लागला नाही आणखी. स्टार्टच झालेलं आहे. आणि बघा बलून फुगून ठेवले काल. छोटी दुली. वाकड तर आम्ही काल नाही का बलून फुगून ठेवले. आणि तिकडच्या रूममध्ये ठेवले नाही कारण नाही का म्हटलं डुग्गू भेणार म्हणून नाही की इकडे ठेवलेलं आहे बलून फुगवून. आता ते काय काम पडते काही नाही. एक फुटत आहे रोजचं चालू आहे. हो बघा आमचा डुग्गू एकटंच खेळते बरं. त्रास नाही देत. जास्त त्रास देत नाही. आणि आत्ताच मी कपडे बदलवलेले आहे. याचा अर्थ तुम्हाला समजलंच असणार काय असलं तर. कपडे काय बदलवले असेल तर चालूच राहते सुशी बाळाची आहे ना डुग्गू. चला असं आहे सर्व. मस्त आहे. कपडा चांगला आहे. असं पहिले शिवत होतं जास्त. आता घरी जास्त कोणी शिवत नाही. पहिलं असं होतं की नुसतं ज्या तालग्या घरीच शिवायचं सर्व उन्हाळाभर. हे कोण केलं? हे जो तो 1 महिन्याचा होता ना. हे विकत आणलं करून. अच्छा घरून कापड दे ना करून. शिलाई म्हणून आणली का? तर ते विकत आणलेलं कितीला? विकत म्हणजे ते दिली शिलाईचे पैसे. कपडा खर्चाच. एवढी तालगी 20 रुपये दिली ती. 20 रुपये. 20 रुपये. आईचं मन ते पण होत नाही कारण इथं आता कोणाविषयी जावं कोणाविषयी द्यावं. कपडा चांगला वाटला टाइमपास होते. आपण रिकाम आहो ना. आणि कसं असते जरी तुम्ही विकत घेतलं तरी वेगळं असते. पण आपण स्वतः घरी केलेलं ते वेगळं असते. म्हणजे मन लावून केलेलं. चला. हाय स्वराज काय चालू आहे? कोण काय चालू आहे? इकडे व्हिडिओ पाहणं टीव्हीवर चालू आहे. आणि इकडं आईचं काय चालू आहे? चहा म्हणणं चालू आहे. आणि इकडं आता स्वयंपाक करायचा. स्वयंपाकाची तयारी आतापासून काय काय तर असं आहे. आज आमचा कालचा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. होळीचा आणि आजचं जे आहे हो कालचं डेकोरेशन. आज इकडे तयारी चालू चहाची वगैरे. काय
भाजीचा प्रोग्राम काय आज? भाजी शेवग्याची शेंगा. ठीक आहे. शेवग्याची शेंगा आहे का? चालते, करा काही पण. पहा बरं काय त्यामध्ये तर. डब्बा नेला होता. डब्बा नेला नाही पण डब्बा आणला ना. तिथं करच्या? खूपच आहे याच्यात. हा चहा घेता का? हा मग आता माहीत असल्यावर काय सांगणार. घेतो ना म्हटलं. माहित होतं ना. चला असं. आणि सर्वात पहिले बाळाला घ्यायच्या आधी इकडं आल्याबरोबर बाहेरून हातपाय तोंड वगैरे धुणं आहे. नंतर बाळाला घेणं आहे, त्याशिवाय हात लावणं वगैरे नाही आहे. कामावून आलं तसं आहेच. तू बघितलं नाही? दाखव ना, आहे का काय तर कसं आहे. चांगलं होतं ना? का बरं चांगलं? तर बघा तुपाची टेस्ट कशी करतात. आहे का? ठीक. वाद चांगला आहे. अंदाजे सांगितलं होतं त्याला घेऊन ये म्हटलं, मोजलं पण नाही किती आणायचं होतं. अर्धा आणायचं का किलोभर आणायचं. सोपते आहे. कारण की भेसळ नाही, काहीच नाही त्याच्यात. हो. किंवा आणि ओळखीचं म्हटलं की कोणी चांगलं. याच्या आधी पण तसंच झालं. आधी का जेव्हा प्रेग्नेन्सीच्या वेळेस, त्यावेळेस सर्व इथूनच तूप चालू होतं. म्हणजे 2-3 वेळा आणलं होतं. तेव्हा 1.5-2 किलो तूप खाल्लाच नाही. हां. म्हणूनच नॉर्मल झालं. सगळ्याच नॉर्मल झाल्या. आणि पुन्हा आता 3 महिन्यानंतर आज आणलेलं आहे. हो, कारण कामच नाही पडलं ना. चांगलं असतं मालिश वगैरे करणं लहान बाळाचे सकाळ संध्याकाळ. हे काय आहे? चालते ना. काय करताय? आज बगर आहे का? एकादशीची. तुम्हाला शेवग्याची शेंगाची भाजी केली, मला दूध आणि पापडाची चटणी. म्हणजे तिघाला 3 प्रकारचा आज. हा, कारण मला शेवग्याच्या शेंगाची भाजी जमत नाही. चालतेच. तर इकडं बाळाची मालिश झालेली आहे. आणि तेच चालू. हो, आता भूक लागलेली आहे बहुतेक त्याला. आणि इकडे किचन मधलं सर्व कामं पण झालेलं आहे राधिकाचं पण. हो, काय झालं मग? का झालं? चल 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 इकडे इकडे. असं पाहिजे. हो आहे ना. काय देत नाही वाटीत काय? तेल तेल आहे का? मालिशचं तेल. हा. हो. हाय डगू. हा. काय झालं पिलू? हो. हो. हे घे 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 घे. पप्पा बघ, पप्पा आवाज देते. बस खूप पाहते येते एक्सेप्ट. हा? Website? नाही मग डोळे एक्सेप्ट पाहिजे. कुठं आहे वेबसाईट? काही म्हणतं. काय झालं? काय झालं पण नेमकी? डोळा बारीक वाटत आहे. हो रे. इकडचा ना डावा डोळा. नाही काय लहान लेकरं तसंच असते. कशाचं बारीक आहे? काय नको काय म्हणते मम्मी? तू काय म्हणते बापा? नाही रे बाबा ना. ते नजर फिरवत बुबई दिसते का त्याची? एका साईडला. लाईट पाहते. लाईट पाहिजे ते. म्हणजे एवढ्या दिवसांतर आता पाहिलं. ते लाईट असते, लाईट फिरवते ते म्हणून तसं दिसते. लाईटाची कसं पाहिजे ना. डोळे फिरवते लाईटानं. हां. कुठं आहे मग? हाय डगू. आता एक काम करा, आपलं जे आहे लाईटाचं सिस्टम थोडंसं बदलावं लागणार आहे. कारण इकडे टीव्ही, इकडे लाईट. हा. टीव्ही समोर लाईट हां. येतं आणि इकडला लाईट, म्हणजे 2 लाईट चालू. हो. आणि आपलं कसं असतं व्हिडिओ वगैरे चालू असलं तर कसं संध्याकाळच्या वेळेस, दुपारच्या वेळेस पण लाईट लागते. आणि ते बघा आता सध्या लाईटाकडेच पाहत आहे. असं वाटत आहे चौकट पुढे पाहत आहे. पाच पण बदलवली, इकडनं होती तर इकडनं होती, कारण काय हो. आहे की टीव्हीचा प्रकाश पण चांगला नाही. हो ना. आता चौकड लाईट झाल्या आणि प्रत्येक रूममध्ये 2-2 लाईट. तिकडच्या रूम मध्ये कसं आलं, इकडं झालं असं लाईट. हां, त्या रूममध्ये पण 2 लाईट, इकडे पण 2 लाईट. तसं मनातल्या रूममध्ये राहतच नाही तो. अरे उलटे चालूच राहतात त्याचे. आपण सगळेजण इकडं ते तिकडं कसं आहे. नाही सांगू राहिलो मी, 2-2 लाईट झाले ना प्रत्येक रूममध्ये. आणि टी व्हीचं तर ठीक आहे, त्याला अपोजिट साईडने टाकावं लागत जाईल. फक्त आवाज आला तर काही वाटत नाही, पण लाईटाचा उजेड चांगला नसतो. चांगलं नाही. लाईटानं ते तसं करतं. लाईटाकडेच पाहते मी. प्रकाश पडणं चांगलं. सध्या कवडी नजर असते.
पण डोळे आहे का व्यवस्थित? चांगले आहे रे. काय झालं ते लाईट ऑन करते तसा ते पापा अशी नजर फिरवते लाईट. म्हणजे इकडे पाहिलं तर पांढऱ्या बुबे दिसतात. हा इकडं पाहिलं तिकडं लाईट आणि हिचं म्हणणं आलं की बा स्वराज जो आहे तो आपला तिरपा पाहते. नाही नाही ते चांगलं. तिरपणी जास्त नाही दिसत असं. हो. ते नजर फिरवते लाईट काय म्हणते नजर? मग कसं दिसते. ठीक आहे, सिस्टम बदलून टाकू लाईटाची आपण. चला ओके. मजेत कसं मग पहिले शांत करायला लागणार त्याला, नंतर जेवण करायला लागणार. बोलायचं एक तर पाण्यात टाकायला लागलं. आई जेव्हा टायमालाच रडते. हो. रोजच चालू आहे त्याचं. रोज आणि आईला मांडीवर घ्यायला लागते आणि जेवण करायला हो लागते. ना. असंच इकडे जेवण करून चालू आहे ते, कारण वाढून वगैरे घेणं. जेवणच नाही उरायला. एक जण वाढून घेते जेवण करताना, रोज नेम आहे जमाग त्याचा होते. रडाचा जेव्हा टायमालाच. आता तर कसं शांत बसलो हो. मांडीवर. चला असं आहे, आमचा टाईम वगैरे झालेला आहे तसं, जेवायला तयार झाल्या सर्व. आणि जवळपास आता 7:15 झालेलं आहे. 8चा ठीक आहे, 8, 7:15, 8:30पर्यंत जेवण वगैरे आहे संध्याकाळचं. चला झालं. चला हा व्हिडिओ आता आपण इथंच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. शेला काढला काय म्हणजे